गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. मी शीतल तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते आणि नॅचरल सुरुवात करते. सर्वप्रथम मंडळींनो, आज माघी संकष्ट चतुर्थी आहे. त्यानिमित्त सर्व स्वामी भक्तांना, गणेश भक्तांना मनापासून खूप खूप शुभेच्छा. चला आता व्हिडिओला सुरुवात करते. तर मंडळींनो, असं खूप लोकांच्या मनामध्ये शंका येते की बा ताई, आम्ही स्वामींची सेवा करतोय, नित्य सेवा करतोय, तुम्ही सांगितलेले पारायण करतो, सगळ्या गोष्टी करतोय, नियम पाळून करतोय, पण आम्हाला स्वामी महाराजांचा अनुभव नाही येत आहे, स्वामी महाराजांची प्रचिती आम्हाला येत नाही आहे, किंवा कुठेतरी आमच्या जे काही इच्छा आहेत त्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत नाही आहेत. तर यामागे काय कारण आहे? आम्हाला उलट त्याचा त्रासच जास्त होतो आहे त्या सेवेचा. म्हणजे सेवा जशी आमची वाढते आहे तसं आमच्या घरामध्ये भांडणं होत आहेत किंवा मला काहीतरी त्रास होतो आहे, अशा गोष्टी खूप प्रश्न असे येत असतात. तर त्यावरतीच तुम्हाला शंकेचं निरसन करणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये. त्यामुळे नक्की व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप न करता बघा. आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर मंडळींनो, आपण एखादी व्यक्ती अशी बघतो जी खूप खुश आहे, आनंदी आहे, आणि तिला पाहिल्यावर आपल्या मनामध्ये कुठेतरी असा प्रश्न येतो की नाही, ही व्यक्ती एवढी आनंदी कशी काय, ही व्यक्ती एवढी खुश, आणि माझ्याच आयुष्यामध्ये एवढे दुःख, संकट, त्रास का, मीच का सदैव दुःखी असेल, असा प्रश्न आपल्या मनामध्ये येतो. मग का आपण देवाला, म्हणजे कुठेतरी स्वामींना किंवा देवांना, जे आपले इष्ट देवता आहे, ज्यांची आपण सेवा करतो, त्यांना दोष द्यायला सुरुवात करतो की माझ्याच नशिबी या सगळ्या गोष्टी का. तर तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छिते की जी व्यक्ती तुम्हाला आनंदी दिसते आहे समोर, ती व्यक्तीच्या आयुष्यामध्ये काय उलथापालथ होते आहे किंवा तिच्या आयुष्यामध्ये काय संकट, त्रास येऊन गेले आहेत किंवा आहेत, हे आपल्याला माहिती नसतं. ती फक्त दाखवते की ती खुश आहे, आनंदी आहे, आणि त्याच्यावरून आपण तर्कवितर्क लावून घेतो की नाही, तिच्या आयुष्यामध्ये काहीच दुःख नाहीये. मला अशी एकतरी व्यक्ती सांगा तुम्ही की जी जन्मल्यापासून तिने दुःखच नाही पाहिलेलं आहे, तिच्या आयुष्यामध्ये कुठलं संकट, त्रास नाहीच आले आहे. तुम्ही एकतरी व्यक्ती मला अशी दाखवा. नाही, असं कोणीच नाही आहे. कारण की सुख आणि दुःख हे आपल्या आयुष्याचं एक चक्रच आहे. ह्याच्याशिवाय आपलं आयुष्यच नाही आहे. कारण की सुख झालं की दुःख, दुःख झालं की सुख, हे चालतच राहणार आहे. ह्याच्या भोवतीच आपलं आयुष्य आहे पूर्ण. त्याच्यामुळे प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये सुख दुःख हे चालूच असतं. असं नका समजू की माझ्याच आयुष्यामध्ये दुःख का, माझ्याच आयुष्यामध्ये त्रास का. हे शेवटी आपले सगळे प्रारब्ध आहेत. हे प्रारब्धाचे भोग सगळ्यांनाच भोगायचे आहेत, आणि ते भोगल्याशिवाय आपल्याला मुक्ती नाही. कारण की मागच्या जन्मी आपण काय पाप केले, काय कोणाला त्रास दिला असेल, कोणाचा छळ केला असेल, आपल्यातून काही चूक झाली असेल, हे आपल्याला माहिती नसतं, आणि तेच प्रारब्धाचे भोग आपल्याला या जन्मी भोगायचे असतात. मग तुम्ही ज्यावेळेस स्वामींच्या मार्गामध्ये येता, स्वामींच्या सेवेमध्ये येता, त्यावेळेस काय होतं, तुम्ही स्वामींची सेवा चालू करता, नित्य सेवा चालू करता किंवा पारायण सुरू करता, तेव्हा सुरुवातीला काय होतं की तुमच्या घरामध्ये भांडणं चालू होतात किंवा त्रास चालू होतो, घरामध्ये किरकिर होते किंवा विनाकारण काही ना काहीतरी म्हणजे संकट उद्भवायला सुरुवात होते. का? कारण की ज्या वेळेस तुम्ही स्वामी महाराजांची, गुरूंची सेवा सुरू करता, चालू करता, त्यावेळेस तुमचे जे काही तुमचे जे काही प्रारब्धाचे भोग आहेत, जे काही तुमचं प्रारब्ध आहे, ते सगळं तुमच्या समोर यायला चालू होऊन जाते. आणि कुठेतरी तुमचे जे काही, म्हणजे आपले जे षड्रिपू पण आहेत, जे आपले षड्रिपू आहेत, जे आपल्या काम, क्रोध, मोह, माया, मद, मत्सर, ह्या गोष्टी आणि आपले प्रारब्धाचे भोग, हे सगळे आपल्या आड येतात. कुठेतरी त्या गोष्टींपासून आपल्याला परावृत्त करण्यासाठी, म्हणजे आपल्या स्वामींच्या सेवेपासून आपल्याला लांब नेण्यासाठी ह्या गोष्टी सगळ्या आपल्यावरती भारी पडतात, आणि या गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये येत राहतात. का? कारण की आपण जर गुरूंची सेवा चालू केली तर कुठेतरी ह्या प्रारब्धाच्या भोगांना किंवा जे काही षड्रिप, त्यांना त्रास व्हायला सुरुवात होऊन जाते. जे काही वाईट शक्ती आपल्या घरामध्ये, आपल्या आजूबाजूला आहेत, त्यांना सगळ्यांना त्रास चालू होऊन जातो, आणि त्याच्यामुळे ते आपल्यावर भारी पडायला सुरुवात होऊन जाते. मग आपल्या घरामध्ये विनाकारण भांडण, तंटे, किरकिरी, संकट उद्भवणे, आजारपण येणे, असं प्रकार चालू होऊन जातात. कारण की आपले हे सगळे प्रारब्धाचे भोग आहेत ना, ते सगळे शांत असतात. ज्यावेळेस आपण गुरूंची सेवा चालू करतो, ती नित्य सेवा चालू करतो, रोज स्वामींचा 1 माळ जप असेल, 11 माळ जप असेल चालू करतो, ते सगळं ते जे आहे त्याच्यापासून परावृत्त करण्यासाठी हे संकट, त्रास असतात. त्याच्यामुळे घाबरून जायचं नाही. आपण आपली रोजची नित्यसेवा चालूच ठेवायची आहे. बिलकुल डगमगायचं नाही. आपण सेवा चालूच करायची. जेवढे संकट, त्रास यायचे तेवढे येऊ द्या. आपण स्वामी महाराजांना म्हणायचं, विनंती करायची, जेवढे प्रारब्धाचे भोग आहेत ते सगळे येऊ द्यात समोर. ते सगळे येऊ द्यात, आणि एकदाचे भोग भोगून होऊ द्यात माझे. असं नका बघू. असं कधीच म्हणायचं नाही की एखादं संकट, त्रास आपल्या आयुष्यामध्ये आलं तर कधीच स्वामी महाराजांना म्हणायचं नाही की माझं संकट म्हणजे संपून जाऊ दे, त्रास संपून नाही. तेवढ्यापुरतं तो त्रास स्वामी महाराज पूर्ण म्हणजे आपलं थांबवतील, कमी करतील, पण पुढे जाऊन कुठेतरी तो त्रास परत उद्भवतो आपल्या आयुष्यामध्ये. त्याच्यामुळे स्वामी महाराजांना आपल्याला विनंती करायची आहे की जे काही माझे प्रारब्धाचे भोग आहेत किंवा जे काही षड्रिप मला त्रास देत आहेत, ते त्रास सहन करण्याची मला शक्ती द्या. मला शक्ती द्या, आणि जेणेकरून मी ते त्रास सहन करून, म्हणजे ते जे भोग आहे ते भोग माझे संपून जातील याच जन्मी, आणि पुढे जाऊन माझं आयुष्य सुंदर होईल. हे खरंच हेच सांगते. फक्त स्वामी महाराजांना कधीच म्हणू नका की संकट संपून जाऊ दे, त्रास संपून जाऊ दे, नका. हे पुढे जाऊन कुठे ना कुठेतरी येणारच आहे. पुढे आपल्याला त्याचं तोंड द्यावंच लागणार आहे. त्याच्याशिवाय आपल्याला मुक्ती नाही या आयुष्यातून.
त्याच्यामुळे सांगते की आपल्याला हे संकट त्रास आयुष्यात आले की घाबरायचं नाही. आणि कोणी कोणी असंही म्हणतं की नाही, स्वामी महाराजांची आम्ही सेवा चालू केली आणि आमच्या आयुष्यामध्ये अशा काही गोष्टी, वाईट गोष्टी घडल्या. स्वामी महाराजांना कधी दोष देऊ नका. उलट ते आपल्याला दाखवून देत आहेत, जे काही संकट पुढे येणार आहे ते आधीच आपल्या समोर आणून ठेवतात. आणि कुठेतरी आपली जी सेवा चालू आहे त्या सेवेमुळे कुठेतरी ते जे संकट आहे त्याची तीव्रता आपली कमी असते. ते तेवढं आपल्याला जाणवत नाही, जेवढी त्या संकटांची तीव्रता जाणवायला पाहिजे. जर तुम्ही सेवेत नाही आहेत, तुम्ही समजा स्वामीच्या मार्गात नाही आहे, तर तुम्ही त्या जर त्रास, संकट तुमच्या आयुष्यात आले ना, तर विचार करा, त्या कुटुंबाचा सर्वनाश होतो अक्षरशः. ज्यांच्या घरामध्ये स्वामी भक्ती नाही किंवा कुठल्या इष्टदेवतेंची भक्ती नाही आहे, कुलदेवतांची भक्ती नाही, ते घर अक्षरशः नास्तिक आहे. तर खरंच सांगेल, त्या घरांचं अक्षरशः वाटोळं झालेलं आहे. त्या घरामध्ये कोणी कोणाशी नीट बोलत नाही, भांडण, तंटे, किरकिऱ्या, कोण कोणासोबत म्हणजे एकमेकांना अक्षरशः मारामारी, इतके वादविवाद, कोर्ट कचऱ्यांचे, आजारपण, सगळ्या त्या गोष्टी घरामध्ये असतात. ज्यांच्या घरामध्ये स्वामी भक्ती असेल किंवा गुरुभक्ती नसेल. त्याच्यामुळे सांगते की आपण म्हणजे आपण धन्य माना की आपल्याला ही गोष्ट सुचली की आपण स्वामींच्या मार्गात यावे, स्वामींची भक्ती करावी. हे आपल्याला सुचलं, आपल्या मनामध्ये ही गोष्ट आली आणि आपण स्वामींची नित्यसेवा सुरू केली. कारण की खरं सांगते, हे प्रत्येकाच्या नशिबी नाही आहे. एवढी करोडो जनता आहे, पण प्रत्येकाच्या मनामध्ये हा विचार येत नाही की आम्ही स्वामींची भक्ती करावी, स्वामींची सेवा करावी, स्वामींच्या मार्गात यावं. असं प्रत्येकाच्या नशिबी नसतं. प्रत्येकाच्या मनात हा विचार येत नाही. हेच सांगते की स्वामी महाराजांची इच्छा असते की आपण त्या मार्गात यावं, आपण ती सेवा करावी, त्यांची सेवा करावी. हे फक्त आणि फक्त स्वामींचीच इच्छा असते आणि स्वामींच्या इच्छेशिवाय काहीही नाही आयुष्यामध्ये. तुम्ही भलेही ठरवा की आज मी गुरुवार आहे आणि आज मी आरतीला केंद्रात जाणार आहे. भरपूर मनापासून खूप ठरवा. पण बघा, जोपर्यंत स्वामी महाराजांची इच्छा नसेल तर ते तुम्हाला स्वामींच्या केंद्रात सुद्धा बोलवणार नाहीत. हे सहज असतं. त्याच्यामुळे सांगते की असं कधीच घाबरून जाऊ नका की संकट, त्रास आले समजा आपल्याला सुरुवातीला, म्हणजे पण ते आपल्या प्रारब्धाचे भोग आपल्याला दाखवून देतात स्वामी महाराज. तर आता तुम्हाला वाटतं की स्वामी महाराजांचे आम्हाला म्हणजे अनुभव येत नाहीत किंवा प्रचिती येत नाही. तर तेच सांगते की सर्वप्रथम नियम पाळायचा आहे, तो म्हणजे स्वामी भक्ती करत असताना किंवा नित्य सेवा करत असताना. तर तुम्ही याला सगळ्याला माहिती आहे, तुम्ही म्हणता सुद्धा, ताई मांसाहार पाळायचा असेल. हो, मांसाहार तर पाळायचंच आहे. मांसाहार हा तर कडक नियम आहेच आपल्या नित्यसेवेमध्ये. आता काही जण म्हणतील की आम्ही मांसाहार करत आलेलो आहे, अचानक आम्ही सोडू नाही शकत, पण आम्हाला स्वामींची भक्ती सुद्धा करायची आहे. तर मी सांगेल की तुम्ही नका सोडू मांसाहार सुरुवातीला. पण जसजशी तुम्ही स्वामींची सेवा पण आहे ती पण कधीच सोडू नका. रोज नित्य नियमाने स्वामींची सेवा करा, नित्य सेवा करा. आणि हळूहळू जसजसे 1-2 महिने होतील, 2-3 महिने होतील, आपोआपच तुम्ही स्वतःहून मांसाहारापासून परावृत्त झालेले असाल. तुमचं मन उठलेलं असेल. मी 100% तुम्हाला गॅरंटी देईल. कारण की स्वामी महाराजच आपल्याकडून त्या सगळ्या गोष्टी करून घेतात. आपल्याला काही करायची गरज नाहीये. फक्त तुम्ही स्वामींच्या मार्गात या, श्रद्धेने, भक्तीने स्वामींची सेवा करा, नित्यसेवा करा, सगळ्या गोष्टी करा, पारायण करा. पण एक सांगेल की मांसाहार, मला माहिती आहे की खूप वर्षापर्यंत ती सवय असते, ती अचानक सुटणार नाही. फक्त स्वामींच्या मार्गात या, आपोआपच तुमची स्वतःहून इच्छा उठेल त्या मांसाहारावरून. आणि अजून एक सांगेल की जे मांसाहारासाठी स्वामींच्या मार्गात यायला टाळतायत, त्यांच्यासाठी सांगेल किंवा म्हणजे ह्याच्याशिवाय मी सांगेल की मांसाहारामध्ये असं काही नाही आहे की ज्याच्याकडून आपल्या आयुष्याचं पुण्याचं गाठोड तयार होईल आणि कुठेतरी ते पुण्य कामी येईल. नाही, उलट ते मांसाहार केल्यामुळे पापच लागणार आहे. एखादा जीव जंतू तुम्ही मारून त्याला खातायत, त्याच्यामध्ये काहीच पुण्याची गोष्ट नाही आहे. मी एक सांगेन तुम्हाला. आणि ज्या दिवशी तुम्ही समजा नित्यसेवा करत आहात आणि मध्येच तुम्ही मांसाहार केला, तर एक सांगेल की 5 दिवस तुम्ही रोज नित्यसेवा केली कटाक्षाने, नियम पाळून, तर ते 5 दिवसाचं जे पुण्य आहे ना, 6व्या दिवशी तुम्ही मांसाहार केला, 6व्या दिवशी ते पुण्य सगळं जळून खाक होऊन जातं. सगळं संपून नष्ट होतं. सगळं नाश होतं पुण्याचा. आणि सगळं एक दिवस, एका दिवसाच्या मांसाहारामुळे 5 दिवसाचं पुण्य आपलं वाया जातं. मग तुम्ही कितीही पारायण करा, कटाक्षाने कडक नियम पाळून पारायण करा, एका दिवसाच्या मांसाहाराने ते सगळं पुण्य नष्ट होऊन जातं. आणि परत सुरुवात करावी लागते आपल्याला. सुरुवातीपासून सुरुवात असते. त्याच्यामुळे आपल्याला ही पण गोष्ट आहे की ज्याच्यामुळे आपल्याला अनुभव येत नाहीत स्वामी मार्गामध्ये आणि प्रचिती सुद्धा येते आणि आपल्या इच्छा सुद्धा पूर्ण होत नाही. ही सुद्धा एक गोष्ट आहे पहिली. दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे परान्न खाणे. खूप लोकांना सवय असते की रोजची सेवा करतात घरामध्ये, स्वामी भक्त, स्वतःला स्वामी सेवेकरी म्हणून घेतात, स्वामी भक्त म्हणून घेतात आणि स्वामींची सेवा पण करतात, पारायण पण करतात. आता पारायणामध्ये तर नियम आहेच की परान्न टाळायचं, त्यावेळेस आपण टाळतो. पण रोजची नित्यसेवा करत असताना सुद्धा भले तुम्ही स्वतः स्वामींचं मनातल्या मनात नामस्मरण जरी करत आहात, तरी सुद्धा ते सेवाच आहे. तरी सुद्धा तुम्ही रोजच्या रोज सुद्धा नित्य नियमाने परान्न खायचं नाही आहे. शेजारची असेल, नातेवाईक असेल, मित्रमंडळी असेल, कोणाचंच परान्न खायचं नाही आहे. कारण की आपण रोजची नित्यसेवा करत असताना जर आपण परान्न खाल्लं, परान्न खाण्यात जर आपलं आलं, तर खरं सांगते आपलं जे काही पुण्य आहे, पारायणाचं पुण्य असेल किंवा इतक्या वर्षांचं पुण्य असेल, ते सगळं त्या समोरच्या व्यक्तीला मिळतं. आणि त्याचं जे आपण अन्न खातो आहे, त्या अन्नातले दोष आणि त्यांच्या घरातले वास्तुदोष असेल किंवा इतर जे दोष आहेत ते आपल्याला सगळे लागतात.
त्याच्यामुळे हे परान्न खायचं पण टाळायचं आहे. रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये सुद्धा आपल्याला सवय करून घ्यायची आहे, नियम लावून घ्यायचा आहे, की परान्न टाळायचं, वर्ज्य करायचं आहे. त्याच्यामुळे सांगते, की आपलं महाभारत कशामुळे घडलं त्याच्यामुळे झालं. त्याच्यामुळे सांगते, की परान्न खाऊ नका. जास्तीत जास्त परान्न खाल्लं ना, तर आपल्यामध्ये जो आत्मविश्वास आहे, आपल्यामध्ये जे काही म्हणजे काहीतरी करायची इच्छा आहे, जिद्द आहे, जे पॉझिटिव्ह विचार, जे पॉझिटिव्ह एनर्जी आपल्यामध्ये आहे, ती सगळी नाश होऊन जाते. आणि त्यांच्या घरातली जी काही निगेटिव्ह एनर्जी ती सगळी आपल्यामध्ये येते आणि आपल्या घरामध्ये वाद-विवाद, संकट, त्रास चालू होऊन जातात. मग तुम्ही म्हणतात, की ह्या छोट्या-छोट्या गोष्टी खरं सांगते, हे नियम पाळा तुम्ही. बघा स्वतः अनुभव घेऊन बघा. मग तुम्ही म्हणता, की आम्ही सेवा करतो, सगळ्या गोष्टी करतो, पण आमच्या घरामध्ये तेच चालू आहे. वाद-विवाद, संकट, त्रास, आर्थिक प्रश्न असेल किंवा इतर प्रश्न असेल, ते मार्गीच लागत नाहीत, असे तुमचे प्रश्न असतील. त्याच्यामुळे सांगते परान्न कटाक्षाने टाळायचं आहे. हां, बाहेर कुठे गेले तर स्वतःच्या पैशाने खर्चून तुम्ही खा. पण आणि हां, अचानकपणे खूप जवळचं लग्न आहे, खूप जवळची व्यक्ती आहे, ज्या घरचं जावंच लागतंय आणि खावंच लागतंय, तर सरळ सांगते गायत्री मंत्राची 1 माळ जप करून जायची किंवा आल्यावरती 1 माळ जप करायची गायत्री मंत्र. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नमः प्रचोदयात्. या मंत्राचा सरळ जप करायचा आणि मग तुम्ही ते परान्न जरी खाल्लं, तर त्याचे दोष तुम्हाला लागणार नाहीत. पण उठ-सूट जाऊन परान्न खायचं नाही आणि माळ करायची असं नाही. खूपच जवळची व्यक्ती आहे, खूपच जावंच लागतंय खायला, तरच सांगते, की मग 1 माळ गायत्री मंत्राचा जप करायचा आल्यावर किंवा जाताना तरी. त्याच्यामुळे ते परान्नाचे दोष आपल्याला लागत नाहीत. आता तिसरी गोष्ट जी खूप महत्त्वपूर्ण आहे, खूप महत्त्वाची आहे, ती म्हणजे काय? तर आपण स्वामींची सेवा करतो आहे. आपण मांसाहार पण करत नाही आहेत, आपण परान्न पण खात नाही आहेत आणि कटाक्षाने आपण सगळे नियम पाळून आपण पारायण करतो आहे, स्वामींची सेवा करतो, सगळ्या गोष्टी करतो आहेत. पण आपण स्वामींची नित्य सेवा करत असताना मांसाहार वर्ज्य आहे, परान्न वर्ज्य आहे, तरी सुद्धा कुठेतरी मनामध्ये एखाद्या व्यक्तीबद्दल आपल्या मनामध्ये छळ कपट आहे. एखाद्या समोरच्या जिच्या सोबत आपलं जमत नाही आहे, जी आपल्याला त्रास देते आहे, त्या व्यक्तीबद्दल आपल्या मनामध्ये कुठेतरी एक विरोधी भावना आहे, बदल्याची भावना आहे, की नाही ती व्यक्ती माझ्यासोबत अशी वागली, मी तिच्यासोबत तसंच करणार, मी तिचा बदला घेणार. ही कुठेतरी मनामध्ये जर तुमच्या भावना असेल आणि तुम्ही स्वामी महाराजांच्या मार्गातील सगळे नियम पाळतायत, रोजची नित्यसेवा करतायत, 11 माळे जप सुद्धा करतायत, पंचमहायज्ञ करतायत, सगळ्या गोष्टी करतायत. पण मनामध्ये द्वेषाची भावना आहे, छळ कपटाची भावना आहे, एखाद्याची बद्दल बदल्याची भावना आहे मनामध्ये आणि वर-वर दाखवताय, की मी खूप स्वामी सेवेकरी आहे, स्वामी भक्त आहे, असं दाखवतायत. तर याचा काहीही फायदा होणार नाही. हे स्वामी महाराजांना कधीच आवडणार नाही. कधीच आवडणार नाही. कारण की स्वामी महाराजांना ही शिकवणच नाही आपल्या मार्गामध्ये, की एखाद्याने त्रास दिला, की आपण त्याला डबल त्रास द्यावा. नाही. कधीच नाही. असं कधीच मानू नका, की मी ह्याला त्रास देईल, त्याचा छळकपट करेल, कसं कधीच करू नका. कारण की कसं आहे ना, आपण स्वामी मार्गात आहोत ना, स्वामींच्या सेवेत आहोत ना, एखादी व्यक्ती भले आपल्याला त्रास देत असेल, मुद्दामून करत असेल, मग आपल्या कुटुंबातली असेल, कामाच्या ठिकाणची असेल, कुठलीही असेल, आपण स्वामींच्या मार्गात आहोत, स्वामींच्या सेवेत आहोत. ही आपली शिकवण नाही, की एखाद्याला आपण त्रास द्यावा. उलट आपण स्वामी महाराजांना एवढंच विनंती करायची, की स्वामी महाराज मी तुमच्या सेवेत आहे. फक्त एवढंच आहे, की जे कोणी मला त्रास देत असतील किंवा जे कोणी मला छळकपट माझा करत असतील विनाकारण माझं काही चूक नसताना सुद्धा, तर स्वामी महाराज आहेत ते बघून घेतील. कारण की स्वामी महाराजांना सगळ्यांना माहिती आहे, की कोण बरोबर आहे, कोण चूक आहे, सगळं माहिती आहे स्वामी महाराजांना. आपण त्यांना गुरु मानलेलं आहे. आपले इष्टदैवत आहेत स्वामी महाराज. त्यांना सगळ्या गोष्टी माहिती आहेत. आपल्यासाठी काय चांगले, काय वाईट आहे, सगळं स्वामी महाराजांना माहिती असतं. त्यामुळे सांगते, की कोणाबद्दल बदलायची भावना मनामध्ये ठेवून स्वामीची नित्य सेवा, पारायण करू नका. कोणाच्या वाईटासाठी सेवा करू नका, कोणाच्या कुठल्या वाईट गोष्टीसाठी पारायण करू नका. त्याच्यामुळे सांगते, की हां, एखादी व्यक्ती त्रास देते त्यांना इग्नोर करा, दुर्लक्ष करा. की ती व्यक्ती कितीही त्रास देऊ दे, तुझ्यापासून लांब पळा तुम्ही. नका बघू, तुझ्याकडे बघूच नका, लक्ष नका देऊ. किती दिवस त्रास देणार ती? ज्या दिवशी आपण तिच्याकडे दुर्लक्ष करतोय, त्या समोरच्या व्यक्तीला कळेल, ती व्यक्ती आपोआपच त्रास द्यायची कमी करेल. जर तिने त्रास तुम्हाला एखादी गोष्टीवरून दिला आणि तुम्ही जर त्याच्या डबल तिला त्रास द्यायचा प्रयत्न केला, तिला काय वाटेल, की हां, मी जो त्रास त्या व्यक्तीला देतो आहे, समोरच्या व्यक्तीला, तर त्याचा तिच्यावरती परिणाम होतो आहे. ती चिडते आहे, तिला त्रास होतो आहे. ती अजून काहीतरी वेगळं काहीतरी आपला त्रास होण्यासाठी काहीतरी गोष्टी करेल. तर हेच सांगते, की त्या व्यक्तीकडे दुर्लक्ष करायला शिका. नका लक्ष देऊ, नका बघू त्यांच्याकडे आणि इग्नोर करा अक्षरशः. असं समजा, की ती व्यक्ती नाहीच आहे आपल्या समोर आणि त्या व्यक्तीचा विचार सुद्धा आपल्या मनामध्ये नका येऊ देऊ. दिवस रात्र फक्त स्वामी महाराजांचा जप आपल्या मनामध्ये असू द्यात. बस स्वामी महाराज आपल्या सोबत आहेत ना, मग आपलं काही वाईट होणार नाही. एवढं फक्त 100% भक्ती आपल्या मनामध्ये असायला हवी, की स्वामी महाराजांची मी भक्ती करतो आहे, सेवा करतो आहे आणि स्वामी महाराज माझ्या सोबत आहेत, की बस मग मला कुठल्याही गोष्टींची गरज नाही आहे आणि कुठल्याही गोष्टींची मला छळ कपट करायची सुद्धा गरज नाही आहे. स्वामी महाराज आहेत, ते योग्य तेच निर्णय घेतील आणि योग्य तेच करतील माझ्या आयुष्यामध्ये.
म्हणून सांगते की 3 गोष्टी नक्कीच कटाक्षाने पाळा. मांसाहार, परान्न वर्ज्य करा आणि मनामध्ये कुठल्याही प्रकारचा द्वेष, कुणाबद्दल बदल्याची भावना मनामध्ये ठेवून नित्यसेवा कधीच करू नका. त्याचा उलट परिणाम आपल्यावरती होतो आणि कधीच स्वामी महाराज हे प्रसन्न होणार नाहीत आपल्यावरती आणि कधीच आपल्याला अनुभव येणार नाही. कधीच आपल्याला कुठल्या गोष्टीची प्रचिती ते देणार नाहीत. त्याच्यामुळे सांगते की हे नियम खरंच पाळा आणि त्याच्यानंतरच रोजची नित्यसेवा असेल, पारायण असेल ती करा. तर अशा प्रकारे थोडीशी छोटीशी माहिती घेऊन तुमच्यापर्यंत आणली होती आणि नक्कीच ही माहिती अतिशय महत्त्वपूर्ण आहे. रोजची खूप लोकांच्या अशा सवयी आहेत म्हणूनच हाचा व्हिडिओ केला आहे मी. त्याच्यामुळे माहिती आवडली असेल, व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.